नमस्कार, मी सुप्रिया. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रावण आणि श्रावणातील सण, श्रावणातील उपवास, श्रावणातील पाऊस या सगळ्याची एक खरं तर अनोखीच मजा असते. श्रावण हा हिंदू मासातील एक असा महिना आहे ज्यावेळी अवघा निसर्गच स्वर्गमय होऊन चहूबाजूंनी निनादत असतो. आणि या श्रावणानिमित्त वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आज आपल्याला श्रावणात करायचे साधे सोपे उपाय या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. ओम साईराम. सरांविषयी जर सांगायचं झालं, सरांची आजवर 40 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तर सरांनी नुकतंच स्मशानभूमीमध्ये आनंदी मृत्यू नावाचं मृत्यूला आनंदी म्हणणारं आणि मृत्यू आनंदी कसा असू शकतो हे शिकवणारं एक आगळं वेगळं पुस्तक प्रकाशित केलंय. तसंच त्यांचं समग्र आनंदी वास्तू देखील हे पुस्तक आता बाजारामध्ये उपलब्ध आहे. सरांचं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावरील जगातील पहिलं कॅलेंडर आनंदी वास्तू प्रकाशित झालं असून या विषयावरचा पहिला वेब रेडिओ आनंदी वास्तू रेडिओ.net देखील सुरू आहे. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा तुमच्या मनात काहीही शंका असेल, तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आपला क्रमांक आहे 022-6684-3333. हा आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओचा क्रमांक आहे. इथे फोन लावून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न सरांना विचारू शकता. सरांचा जो आपला उपाय विषय आहे श्रावणातील साधे सोपे उपाय. बरोबर. आनंद पिंपळकर म्हटलं, आनंदी वास्तू म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा येतात ते भरगतचं उपाय. नक्कीच. म्हणजे आपलं समग्र आनंदी वास्तू पुस्तक असू द्यात, नाहीतर आनंदी वास्तू दिनदर्शिका असू द्यात, नाहीतर आपली सगळी पुस्तकं असू द्या अगदी मृत्यूपर्यंतची, प्रत्येक पुस्तकामध्ये आनंद पिंपळकर आणि आनंदी वास्तू, आनंदी मृत्यू, आनंदी राशीचक्र या सगळ्या पुस्तकांमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ती मिळते, ती म्हणजे उपाय. हे उपाय काय आहेत तर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कोणतेही खर्च न येता अगदी आरामशीर सहजपणे करावयाचे उपाय की ज्या उपायांमुळे तुमचं जीवन आनंदी होऊ शकेल. आता तुम्हाला विचारलंच आहेच की वेगवेगळे उपाय आपल्याला सांगायचे, त्या हिशोबाने आपण हे उपाय सांगणार आहोत. पण तत्पूर्वी श्रावणच का, एरवी का नाही? प्रत्येक गोष्टीची एक पर्वणी किंवा पर्वकाळ असतो. जसं की 12 वर्षानंतर येणारा आपण कुंभमेळा धरूया. हा श्रावण आदित्य योगामध्ये आलेला श्रावण आहे, त्यामुळे यावेळच्या श्रावणाला विशेष महत्व आहे. किंबहुना प्रत्येक वर्षी जो श्रावण येतो त्या श्रावणाला एक निसर्गाचं वेगळं विलोभनीय रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्याशिवाय निसर्गाची एक चक्र ते पूर्ण होतं आणि नवीन सृजनाची निर्मिती या शिवाच्या नेत्रातून होते असं शास्त्रकार म्हणतात. ह्या शिवाचे जे 2 नेत्र आहेत, एकूण त्याला 3 नेत्र आहेत. त्यातला एक नेत्र आहे उजवा नेत्र, तो सूर्य, तर डावा नेत्र हा चंद्र आणि मध्ये जो कपाळामध्ये नेत्र आहे तो अग्नी स्वरूपाचा आहे. एकंदरीत सूर्य आणि चंद्र नाडी आपण ज्याला म्हणतो किंवा सूर्य आणि चंद्र मास जो म्हणतो त्याचं प्रतिनिधित्व करणारा शिव हा देव आहे आणि तो अर्धा डोळा उघडतो. एकंदरीतच सृष्टीच्या चलनवलनाचं कार्य करण्याचं कार्य, महत् कार्य हा देवादिदेव महादेव करतो. सुप्त शक्ती जरी असली तरी विनाशाची प्रचंड मोठी ताकद असलेला हा साक्षात सायन्स मधला न्यूट्रॉन तर नाही. मग ह्या शिवाला नेहमी भोळा म्हटलं गेलंय, सांब सदाशिव किंवा भोळा सांब म्हटलं गेलंय. मग भोळा सांब का, तर हा देव असा आहे की तुमच्या छोट्याशा उपासनांनी देखील तो प्रसन्न होतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस उपासना करायची गरज नाही. तुम्ही त्याला मनापासून हाक मारली की त्याची शक्ती तुमच्या मागे कार्यान्वित होते. आणि म्हणून भगवान शिवशंकराचा ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुमच्या पूर्वजन्मांच्या पापांपासून तुम्हाला मुक्त करणारा तर आहेच आहे, पण जन्मजन्मांतरातील तुमचे दोष नष्ट करून या जन्मामध्ये त्या कित्येक जन्मांचे भोग जर तुमच्या मागे आले असतील तर ते कमी करण्याचं किंवा ते भोगून त्या भोगताना तुम्हाला सुदृढ किंवा सबळ करण्याचं कार्य भगवान शिवशंकराचा हा पंचाक्षरी मंत्र करतो. आता बऱ्याच वेळेला आपल्याला आपण कार्यक्रम घेतला सुप्रिया की प्रत्येकाला प्रश्न पडतो की बुवा विवाह इच्छुकांचे विवाह होत नाहीत, त्याच्यावर उपाय काय आहे? तर श्रावणामध्ये विवाह इच्छुकांसाठी खूप सुंदर उपाय आहे. सर, हे जे सगळे उपाय आहेत ना, खरं तर सॉरी मी तुम्हाला तोडते, हे आपल्याला सगळे उपाय जाणून घ्यायचे कारण ऑफकोर्स आपले जे प्रेक्षक आहेत ते देखील इच्छुक आहेत जाणून घेण्यासाठी. मात्र आपण आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. पुण्याहून आपल्याशी वैशाली बोलतायत. वैशाली, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार, बोला. अहो, आमच्या बंगला आहे ना, त्या बंगल्याच्या परिसरात म्हणजे बाहेरच्या बाजूला पूर्वेला तोंड आहे याचं. बर. तर ते मंदिराची मला जागा बदलायची, म्हणजे मध्यभागी आहे. पण महाशिवरात्र वगैरे असे काही कार्यक्रम असले तर ते जागा अपुरी पडते. तर असं मला कडेला घ्यायचंय ते
म्हणजे पश्चिमेला तोंड करून पूर्वेच्या बाजूला घ्यायचं. ते घरातल्या मंदिराविषयी म्हणताय तुम्ही? एवढंच फक्त प्रश्न आहे. मला एक सांगा, हे तुम्ही घरातल्या मंदिराविषयी म्हणताय का तुमच्या तिथे तुम्ही स्वतःचं मंदिर? नाही नाही, माझ्या बंगल्यात बाहेरच्या बाजूला कंपाऊंड असताना 10 फूट जागा आहे, त्या जागेत माझं मंदिर आहे. बर, आता त्या मंदिराला कळस आहे का तुमच्या? नाही नाही, कळस बिळस काही नाहीये. बर, त्या मंदिरात कुठली देवता स्थापन केलेली आहे? पिंड आहे, पार्वती आहे आणि नंदी आहे. बरं, आता तुम्हाला ती बंगल्यातनं बाजूला घ्यायची, बंगल्याच्या बाहेर घ्यायची आहे का बंगल्यातच दुसऱ्या जागी ठेवायचंय? फक्त ते मध्यभागी आहे, ते कडेला घ्यायचंय. ईशान्य कोपऱ्यात घेऊ शकता का तुम्ही? हा हो, घेऊ शकते ईशान्य कोपऱ्यात. ताई, यासाठी तुम्हाला एक जीर्णोद्धार विधी करावा लागणार आहे. कोणचंही मंदिर भले तुम्ही त्याच्यावरती कळस स्थापन केलं नाही, ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे. लक्षात घ्या, कोणतंही मंदिर जे असतं त्या मंदिराची सावली आपल्या घरावर पडता कामा नये असं शास्त्रकारांनी सांगितलंय. किंबहुना जर घराच्या सन्निध एखादं मंदिर असेल आणि त्याची पाठ आपल्याला होत असेल किंवा मुख होत असेल तर देवतांच्या तेजस्वी वलयांकित ऊर्जा आपल्या घराला हानी पोहोचवतात. आता तुम्ही म्हणाल की देवतांच्या ऊर्जा या तर चांगल्या असतात, मग ह्या ऊर्जा हानी कशा पोहोचवतात? तर ह्या सतत वाहणारा ऊर्जेचा प्रवाह असतो. त्याशिवाय तिथे येणारे लोक आपले नवस सायास बोलतात, आपली दुःख किंवा रडगाणी गातात. त्यामुळे सुद्धा असं म्हणतात की कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही, परावर्तित होते. ज्यावेळेस एखादा माणूस त्या मंदिरात जाऊन आपलं गाराणं घालतो त्यावेळेस ईश्वराचा आशीर्वाद आणि मंदिरातल्या एका चुंबकीय भारामुळे त्याच्या निश्चित कामं होतात. पण त्याच्या मागचा ते जे काही कटकट आहे ती नष्ट होत नाही, ती परावर्तित होते, तेव्हा ती आजूबाजूच्या घरांमध्ये जाते असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे खरं तर घराच्या आवारामध्ये मंदिर असणं अयोग्य आहे. पण जर तुमची श्रद्धा आहे आणि जर तुम्ही कळस करणार नसाल तर तो एक रूमचा भाग झाला. म्हणजे एक रूम जसा असतो आपला तसा एक रूमचा भाग झाला. परंतु तो तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये घेऊ शकता. योग्य ती जागा त्याच्या भोवती होईल आणि देवतांची मुख पश्चिमेला होतील. आणि जर शंकराचं जे शिवलिंग आहे त्याचं सोमसूत्र आहे ते उत्तर दिशेला होईल. अशा पद्धतीने तुम्ही ते मंदिर करू शकता. पण तुमचं जे जुनं मंदिर आता आहे त्याला तुम्हाला एक जीर्णोद्धार, त्याला मंदिर नाही म्हणतात, एक पूजेची जागा म्हणूयात, आणि त्याला तुम्हाला एक जीर्णोद्धार विधी करावा लागेल. तो तुमच्या स्थानिक भटजींना सांगा, ते तुम्हाला एक जीर्णोद्धार विधी सांगतील, तो विधी करा आणि मग नवीन पायाभरणी करून शंकराच्या पर्टिक्युलर फक्त शिवदेवतेच्या स्थापनाचे विशिष्ट मुहूर्त असतात त्या दिवशी तुम्ही त्याची स्थापना करू शकता. बरोबर. खरं तर श्रावणामध्ये असे करायचे अनेक उपाय आहेत जे आज आपल्याला सर इथे सांगणार आहेत. मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रावणामध्ये करायचे साधे सोपे उपाय या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात आनंद पिंपळकर सर. खरं तर तुम्ही सगळेजण वाट पाहत असणार आहेत की सर कोणते उपाय सांगणार आहेत. मात्र तत्पूर्वी आपण एक फोन घेतोय. बीडहून आपल्याशी राधिका बोलतायत. राधिका, आपला काय प्रश्न आहे? हा हॅलो, नमस्कार, बोला. हा हॅलो, हा बोला बोला. ही माझी सारखी आजारी असते. ताई, तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित. माझी मुलगी सारखी आजारी असते. जन्मतारीख काय आहे तिची? जन्मतारीख? हा, तिची जन्मतारीख 14/6/2005. बरं, वेळ काय? 14/6/2005. 2005 आणि वेळ 8 वाजता सकाळी. 8 वाजता सकाळी. हा. ठिकाण काय? हा, जाम. बरं, प्रश्न काय? ती ना आजारी असते, म्हणजे तिच्या शाळेमध्ये जायला जास्त म्हणजे हे होते. कशा पद्धती आजार कशा पद्धतीचे आहेत? म्हणजे असं सर्दी खूप लागते. पण अच्छा, म्हणजे सतत आजारी पडत राहते मुलगी. बरोबर. आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय मुलीसाठी. सर, काय सांगा? खरं तर एकंदरीत जर पत्रिका पाहिली तर पत्रिकेला सिंहरास आहे. असं काही फार मोठं आजारी पडण्याचं वगैरे काही कारण नाहीये. सिंहराशीची मुळात लोक थोडीशी हट्टी असतात आणि हट्टी स्वभावामुळे त्यांच्या मनाविरुद्ध झालं तर अशा गोष्टी होतात. वास्तविक वास्तूमध्ये जर ओल असेल किंवा वास्तूमध्ये चुकीच्या ठिकाणी जर संडास बाथरूम असतील तर ती लहान मुलांच्या आरोग्यावरती निश्चित परिणाम करतात. मुलांचं झोपण्याची जागा ही जर अयोग्य ठिकाणी असेल, दक्षिणेला पाय करून जर मुलं झोपत असतील तर तरी सुद्धा हे त्रासदायक ठरू शकतं. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक काम करा, मुलगी जर सतत आजारी पडत असेल तर डॉक्टरकडे जाऊनही जर फरक पडत नसेल तर करायचा आहे उपाय हा. अर्थात हे उपाय जे असतात हे उपाय बिनखर्चिक आहेत आणि हे करून पहा, यांनी होतच असा कोणताही दावा माझा नाही. पण पूर्वापार आपले जे काही पूर्वजांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. वाटीभर दह्यामध्ये हिरवे मूग घालायचे,
वाटीभर दह्यामध्ये हिरवे मूग घालायचे आणि ते शिवशंकराच्या शिवलिंगावरती म्हणजे शिवपिंडीवरती सोडायचे. असे साधारणपणे 11 सोमवार वाळाच्या आतून करा. दीर्घायुष्य आणि निश्चितच तुम्हाला तिच्या आरोग्यामध्ये फरक पडल्याचा पाहण्यात येईल. पण अर्थात त्यासाठी आधी डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि ती पाहणं गरजेचं आहे. काही मुलं ही कफ, अर्थात सगळी माणसं ही कफ, पित्त आणि वायू या 3 दोषांवरती आधारित असतात. तुमची मुलगी कदाचित कफज प्रवृत्तीची असावी म्हणून अशा पद्धतीचे त्रास होतात. योग्य औषधोपचार आणि मी सांगितलेला उपाय केला तर निश्चित त्यांना फरक पडेल. पण पत्रिकेला असा फार मोठा कोणताही दोष नाहीये. नक्कीच सर, फायनली आपण जे उपाय आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया. विवाह इच्छुकांसाठी बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो की बाबा विवाह जमत नाहीये. आजकालची ग्लोबल समस्या, सगळे असे कान टवकारून ऐकते मला इथून दिसत आहे. अर्थात अजून आपल्याकडे सोमवार आहे श्रावणातला, त्यामुळे तुम्ही आपण करू शकता. या श्रावणातल्या कोणत्याही आता जे शिल्लक सोमवार आहे त्यातल्या एका सोमवारी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. जे विवाह इच्छुक मुलं आहेत त्यांनीच हे करायचे किंवा मुली आहेत त्यांनी करायचे. वाळू असते आपली, वाळू, चाळलेली वाळू आणायची आणि एका पाटावरती, काही कापड वगैरे अंतरायचं नाही, एका पाटावरती वाळूचं शिवलिंग तयार करायचे. ती शिवलिंगाचं टोक नेहमी, सोमसूत्र नेहमी उत्तरेकडे असावं अशा पद्धतीनं त्या वाळूची शिवपिंडी तयार करायची. त्याच्यावरती 108 बेलपानं व्हायचेत. पण प्रत्येक बेलपान वाहताना ओम नमः शिव पार्वती पतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ते एक बेलाचं पान उलटं म्हणजे त्याची जी चांगली बाजू असते आणि खडबडीत बाजू उपडं ठेवायचे आणि ते देठाची बाजू आपण समोर धरायची आणि त्या शिवलिंगावरती ते अर्पण करायचे. प्रत्येक मंत्र म्हणून झाला की मनोवांछित पती देही माम किंवा मनोवांछित पत्नी देही माम असं म्हणा. बरं, तुमच्या नाही लक्षात आलं का सोडून द्या, मनासारखा पती मिळू द्या किंवा पुरुषाने मनासारखी पत्नी मिळू द्या असं मनोमन म्हणावं. आणि प्रत्येक ओम नमः शिव पार्वती पतये नमः असं म्हणून ते बेलपान व्हायचं आणि आपली विवाह इच्छा, मला मनासारखा पती मिळू दे किंवा पत्नी मिळू दे असं म्हणून ते व्हायचं. अर्थात हे झाल्यानंतर म्हणजे हा एक सोमवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्ही ती वाळूची पिंड पाण्यामध्ये सोडू शकता किंवा कुठेही पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता. मुळामध्ये शिवशंकर म्हटला की वैवाहिक सुखाचा कारक तो मानला गेला. कारण शिवाची पार्वती ही लंकेची पार्वती, तिला दागिने जरी नसले, आपण एखाद्या स्त्रीला जर दागिने नसले तर म्हणतो लंकेची पार्वती, पण ती सतत त्याच्याबरोबर कित्येक जन्म आहे. म्हणजे ती सती असल्या होती तेव्हाही त्याच्याबरोबर होती, पार्वती होती तेव्हाही ती त्याच्याबरोबर होती आणि वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या युगांमध्ये तिने त्याची कधीही साथ सोडलेली नाही. आणि म्हणूनच श्रावणी सोमवार मध्ये उपवास पती पत्नी हा दोघंही करतात आणि तो उपवास हा वैवाहिक सुखाचा कारक मानला गेलाय. सोमवारी सगळे उपवास करावेत. खरं तर आता जर केले नसतील तर येणाऱ्या सोमवारी तुम्ही उपवास करा. शिवमंदिरात जाऊन दूध पाण्यानं अभिषेक करायचा आणि त्याला चाफ्याच्या फुलं व्हायची, म्हणजे शिवशंकरावर चाफ्याची फुलं व्हायची. आणि जे काही शिवामुठी सांगितलेले आहेत म्हणजे तांदूळ आहे, तीळ आहे, सातू आहे, मूग आहेत, हिरवे मूग वगैरे जे काही सांगितलं तुम्ही पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये वाचू शकता की शिवामूठ काय. आता ती प्रत्येक सोमवारी वेगवेगळी व्हायची. पण आता पुढचा जो सोमवार येईल त्या दिवशी तुम्ही मात्र या सगळ्या एकदम म्हणजे 4ही सोमवार 5ही सोमवार जे काही येतात त्या 5च्या 5ही मुठी तुम्ही त्या शिवलिंगाच्या भोवती जे कडं असतं त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. एक नारळ त्याच्यावरती ठेवायचं आहे, त्याला भस्मविलेपन करायचं आहे आणि हे करताना दोन्ही पती पत्नींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. अर्थातच ही प्रत्येक मूठ शिवाला अर्पण करताना घरामध्ये धनधान्य नांदू दे असं म्हणावं. त्याचबरोबर सुट्टा पैसा तुम्ही ठेवून त्याच्यावरती एक सुपारी ठेवून पाणी सोडा, घरामध्ये धनधान्य असावं असं सांगावं. याशिवाय पती पत्नींमध्ये प्रेम नांदावं यासाठी एखाद्या शंकासुराचं फूल किंवा चाफ्याची फुलं शिवलिंगावरती वाहिली तर त्याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल. संकट मुक्तीसाठी गोडे तेलाचा अभिषेक तुम्ही करू शकता. पण आता तुम्हाला शिवलिंगावरती गोडे तेलाचा अभिषेक श्रावणी सोमवारच्या दिवशी करून देणार नाही, एरवी तुम्ही करू शकता. पण खरं तर श्रावणी सोमवारच्या दिवशी गोडे तेलाचा केलेला अभिषेक तुम्हाला संकट मुक्ती करणारा ठरतो. ज्या मंडळींना प्रचंड कडक साडेसती आहे अशा मंडळींनी हा उपाय करावा. आणि घरात हा उपाय करू शकतात, घरात उपाय करू शकतात. त्यासाठी आपल्याला पारद शिवलिंग मी दाखवलं, मला वाटतं पारद शिवलिंग आहे. या पारद शिवलिंगाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. पण मग हे पारद शिवलिंग तुम्हाला विसर्जन करावं लागेल. पारद शिवलिंगावरती तेलाचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर मात्र तुम्ही ते विसर्जन करू शकता. संकट मुक्ती करता पारद शिवलिंगावरती किंवा बाहेर कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेलाचा गोडे तेलाचा अभिषेक करू शकता. घरामध्ये जर वारंवार कलह होत असतील, घरामध्ये वारंवार कलह होत असतील तर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा सांगितलं. मग उसाच्या रसाबरोबर तुम्ही मध सुद्धा मिक्स करू शकता किंवा केळी असतात ती केळी आणि आपण शिकरण म्हणतो केळीचं शिकरण,
तशा पद्धतीने केळीच्या शिकरणाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. पूर्ण साखरेचं विलेपन करू शकता. अशा पद्धतीने घरामध्ये जर वारंवार कलह होत असतील तर त्याची पूजा करावी. त्या दिवशी खिचडी जी असते, साबुदाण्याची खिचडी, ती दान करावी. शिवमंदिरामध्ये तूप, दही, बटाटे आणि कापूर दान करायचे. याच्यामुळे घरात वारंवार चालू असलेले कलह दूर होतील. याशिवाय सुप्रिया, शिवशंकराचं हे इंद्रवज्र जे आहे, हे इंद्रवज्र आपल्या घरातल्या पूजेमध्ये ठेवावं. या इंद्रवज्राचं महत्व असं आहे की प्रत्येक वेळेस इंद्र जेव्हा संकटात सापडला तेव्हा त्यांनी ब्रह्मा विष्णू महेशचा आधार घेतलेला आहे. परंतु हे जे इंद्रवज्र आहे, मी तुला दाखवतो, हे 2 प्रकारचे इंद्रवज्र आहे. म्हणजे हे इंद्रवज्र एक आहे आणि एक हे जे दुसरं मी तुला दाखवणार आहे, हे महा इंद्रवज्र याचं नाव आहे. हे महा इंद्रवज्र मी तुला दाखवतो. हे तू बघ, हातामध्ये घेतल्यानंतर तुझ्या लक्षात येईल हे काय. बापरे सर, हे फार जड आहे सर. इथे असं विचारावं असं वाटतं की हे जेवढं भारदस्त आहे त्याची किंमत पण तेवढीच भारदस्त आहे. हाच मोठा गैरसमज आहे, लक्षात घ्या. आजकाल कोणत्याही प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू असतात त्याच्यावरती आपण हजारो रुपये घालवतो. या वस्तूंची किंमत फारशी नसते. तुम्हाला कोणत्याही पूजांच्या दुकानांमध्ये हे मिळतं. तुम्ही असं समजू नका की या वस्तू मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे मी त्या तुम्हाला विकायला आलेलो आहे. अजिबात नाही. हे तुमच्या माहितीकरता आणलेले आहेत आणि ह्या तुम्हाला कोणत्याही पूजांच्या दुकानांमध्ये मिळू शकतात. किंबहुना जी पितळ्याची वगैरे भांडी वगैरे मिळतात, जिथं देवांचं सेक्शन असतं तिथं जे पितळ्यांच्या मूर्त्या मिळतात तिथंही तुम्हाला मिळेल. आता हे महा इंद्रवज्र जर तुम्ही बघितलं तर याला ऍक्च्युली तिबेटियन परंपरा आहे. या इंद्रवज्राला एक तिबेटियन परंपरा आहे. बौद्धिझम मध्ये सुद्धा याला प्रचंड मान आहे. याला दुर्जी असंही म्हटलं जातं, याला इंद्रवज्र असंही म्हटलं जातं. घरामध्ये जर वारंवार आजारपण, मानसिक त्रास, कलह, त्याशिवाय सातत्याने होत असलेल्या अडचणी, कुणाला असं वाटतं की आमच्या घरावर कोणी काही केलं, ऍक्च्युली तसं काही खरं नसतं, पण कोणाला असं वाटत असेल की बाबा यशच येत नाहीये, घरामध्ये कोर्टासारखे कलह असतील, वारंवार पती पत्नींमध्ये प्रचंड मोठे झगडे होत असतील, अजिबातच पैशाला पैसा लागत नसेल, मुलं अजिबात अभ्यास करत नसतील, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अचानक संकट कोसळत असेल तर हे इंद्रवज्र तुमचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. विशेष म्हणजे याच्या किमती फारशा नसतात. मी तुम्हाला का सांगतो, जेव्हा तुम्ही बाहेर घ्याल तेव्हा तुम्ही अगदी 10-15 हजार घालवायची गरज नाही. अतिशय कमी किमतीमध्ये सुद्धा ह्या वस्तू तुम्हाला मिळतात. अर्थात या वजनावरती पण, किलोवरती पण मिळतात. आणि अर्थात ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रक्रिया आणि परंपरानुसार जर पूजन करून जर त्या आपल्या पूजेत ठेवल्या तर घरातले कलह आपले थांबू शकतात. मुलांना अभ्यासासाठी